नमस्कार. रणरागिणी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी वैशाली ढगे आणि आज आपण इथं पाहतो आहे की मोठ्या प्रमाणात महिला जमा आहेत. तर या महिला वारीसाठी निघालेल्या आहेत पंढरपूर येथे आणि ह्या पळसप तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथून आलेल्या आहेत आणि यांची दिंडी कोणती आहे, किती दिवसापासून निघालेल्या आहेत आणि यांच्या ज्या गावामध्ये ज्यांची दिंडी निघाली आहे त्या संतांचं काय महत्व आहे आपण यांच्याकडूनच जाणून घेऊ. तर नमस्कार. नमस्कार. माऊली, किती दिवस झाले तुमची मीटिंग चालू? 12 वर्ष आहे. 12 वर्ष झालं तुमची दिंडी चालू आहे. हा जो तुमचा पायी मार्ग आहे याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे कुठल्या संतांची दिंडी घेऊन निघत आहे? जळूजी मुळूजी. जळूजी. आता बऱ्याचपैकी आपण ऐकलेलं आहे की संत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, असे वेगवेगळे संत आहेत. परंतु जळूजी मुळूजी महाराजांच्या विषयी आम्ही कधी ऐकलेलं नाही, तर त्यांच्याविषयी थोडस सांगाल का? त्यांनी हाडुरगुळीचे आहेत. तिथं मामाचं गाव होतं त्यांचं. मामाच्या गावात त्यांनी आलेले आहेत. तिथं पळसप हे मामाचं गाव आहे. मामाचं गाव आहे त्यांचं. त्यांनी इथं राहून माळवत 36 कण माळवत त्यांनी मग त्यांनी सुताराचे आहेत माळवत घेतलं होतं त्यांनी टाकायला. मग त्यांची वारी आल्यानंतर ते म्हणले आम्हाला वारीला जायचंय, आम्हाला फक्त 2 रुपये द्या म्हणले. कुणाला म्हणले? त्या मालकाला म्हणले. ती मालक म्हणले माझं अगोदर माळवत टाक मग तुझी वारी बघ म्हणले. तर त्यांनी म्हणले नाही, आपल्याला संध्याकाळी का होईना आपण जायचंयच म्हणले गपचूप तरी निघून. 2 रुपये फक्त मागितले होते तरी पण त्या मालकाने दिले नाही. तर पायी चलत निघाले हे. आम्ही ज्या वाटेने येतो तीच वाट त्यांची आहे. आणि जळूजी मुळूजी हे 2 व्यक्ती होते ना? भाऊ होते, सख्खे भाऊ होते. हा, ते वारीसाठी वारीसाठी इथं आले ते. मिळालं नाही. तिथं आल्यानंतर मग इथंच राहिले. मध्ये आजुळ आहे पळसप. पळसप मध्ये आजुळातच राहिले होते ते पुन्हा तिथून येऊन. मग ते बांधकामाचं काय झालं त्यांच्या बांधकामाचं? त्यांनी वारीला गेले. मग म्हणले आता ही माळ देवाली म्हणजे आता ही माळ तर ह्यांनी घेतलेला देवाली कोडं पडले. त्यांच्या स्वप्नात पुन्हा गेले. नंतर अगोदर देवाने हिथं आले त्यांचं रूप घेऊन. तिथं 36 कण माळवत टाकलं आणि त्यांनी पुन्हा त्यांच्या स्वप्नात रुक्मिणी गेल्या. आणि त्या म्हणल्या आता जर ही हिथंच आपले देव जर तिथं राहिले तर आपण इथं कसं करायचं म्हणल्या. मग जळूजी मुळूजीला एकदाच स्वप्न दोघांनी पडलं. मग जळूजी म्हणले दादा म्हणले मला असं ना असं स्वप्न पडलं, आपण गावाकडे जाऊ. मुळूजी म्हणले मला पण पडलं तसं, चला आपण गावाकडे जाऊ म्हणले. मग दोघं बी आले इकडे पळसपला आले. तर त्यांच्यासारखे 2 जण रूप घेतलेले त्यांच्या घरी तिथे दिसले. सगळं भांडे सगळं जिथल्या तिथं लक 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 करायला. देव म्हणले तिथं काय सगळं त्यांचं जिथल्या तिथं. ही 2 ओळखणं पण झाले की कुणाला. आणि ही लेकरं बी ह्यांना म्हणून आता की आमचे इतके दिवस झाले गेले वडील गावाला, कुणी बोलणं झालं. आणि मग म्हणले ह्यांना म्हणले आपलं काहीतरी हिथं चमत्कार आहे म्हणले आता. तर ही इकडून आले 2 जण ही वारीवरून माळवत टाकलेले आले. ही वारीवरून आल्यावर घरी ही 2 तिकडून आले. म्हणजे देव ह्यांचं रूप घेऊन माळवत टाकले आणि हे 2 वारीला गेले होते. मग त्यांना बघितल्या बरोबर ह्यांनी बघितलं ना विचारात पडली आता कसं कोण आहे म्हणून आपल्यासारखे दिसते. तर मग काही त्यांना बोलले नाही तर काय नाही. तर मग एक लिंबाचं झाड होतं, त्या झाडाखाली रामकृष्ण हरे विठ्ठल विठ्ठल करत बसले ते. तिथंच गुप्त झाले. मग ह्यांना कळालं की बाबा ही देवच होते. मग त्या मालकाकडे गेले. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे चला म्हणजे आपण आता माळवत आपण घेतलेला आहे म्हणजे आता ही आपल्याला बोलतेत का नाही की. आणि आपण माळवत ह्याचं सोडून गेलो होतो वारीला. मग ती म्हणले अहो म्हणले तिथं उन्हात का उभारला तुम्ही, या ना मध्ये किती छान माळवत टाकलंय, किती नक्षी छान काढली. कोणती मालक? ह्या जळूजी मुळूजीने म्हणाले. ती म्हणले आम्ही नाही टाकलं. तसं खोटं बोलू नका म्हणले. तुम्ही टाकला, आताच घरी गेलता, आताच आला आणि तुम्ही का असं बोलायला? नाही म्हणले आम्ही नाही टाकलं. नाही म्हणले तुम्हीच टाकलंय म्हणले. नाही म्हणले आमच्यासाठी देव आले होते म्हणले इथं, आम्हाला थोडा साक्षात्कार झाला म्हणले, पण ती देव होते म्हणले. मग देव होते म्हणल्यावरती मालक जी होता ते ह्यांचे पाय धरायला लागला. म्हणला तुमच्यामुळं आम्हाला देव मिळाला, म्हणला देवाने आमचं काम केलं म्हणले. आणि पुन्हा मग ते देव गेले तिकडं. त्यांनी काय केलं सगळं दान केलं तिथं. नाही म्हणले आता इथं राहायचंच नाही म्हणले. मग इथं पंढरपुरी आले त्यांनी. मग 2 जणांची अशी वावरी होती तिथं राहायचे त्यांनी. मग शिवाजी महाराजाचे कोणतरी होते ती ह्यांना घेऊन सोनं आले. म्हणले ही तुम्हाला धरा म्हणले, एवढं नको म्हणले आम्हाला. मग त्यांनी तिथं जिथं राहते तर तिथं त्यांनी ती मोहरा आणून वतल्या.
त्याने शी म्हणून ती एक खापर घेऊन त्याच्यावर घेऊन चंद्रभागेत नेऊन टाकल्या. नाकाला बांधलं, वास यायला म्हणजे त्याचा ती नको आपल्याला म्हणजे. मग ते तसं टाकल्यानंतर खरा भक्त कोण आहे? मग जळूजी म्हणले, दादा म्हणले मला आळंदीला न्या की तू. तिथंच राहायची ती सेवा करायची देवाची. तर म्हणले तुला आळंदी मी इथंच दाखवतो. आपले आता अशक्तपणा झाला, आपण म्हातारे झाला, नग म्हणले तिकडं. मग म्हणले तर त्यांच्या अशा पायात त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरी दाखविली, ती आळंदी दाखवली, पूर्ण पायात दाखवली. मग पुन्हा ते दररोजचं त्यांनी काय खायचं, जेवण काय करायचं, त्यांनी चंद्रभागेत जायचं आणि शेवाळं घ्यायचं आणि ती शेवाळं खायचं, झाडाचा पाला खायचा. मग माधवगिरी मागत होते ती. मग थोरल्यालाच माधवगिरी मागायची, ते दाखल्याचा नियम लागू नव्हता अजून. मग ह्यांनी काय करायचे, थोरल्यानी माधवगिरी 5च घरं मागायचे. एक चंद्रभागेला द्यायचा, एक गाईला द्यायचा, एक देवाला ठेवायचा आणि एक भावाला द्यायचा. मग ह्यांना काय राहायचंच नाही, एक अजून कशाला तरी देत होते. मग ह्यांना राहायचं नाही तर ह्यांनी जाऊन लिंबाचा पाला खायचा. मग भाऊ म्हणला, दादा तू रोज कुठं जातोस, इकडं मला पण यायचंय. तर ते म्हणले नको येऊ तू, मला लिंबाजी महाराजाच्या घरी मी जेवण करायला जातो. नाही म्हणले, आज मला तुमच्या सोबतच खायचंय म्हणले. मग हातच धरला भावानं, मला यायचंयच म्हणून. गेले तर काय लिंबाचा पाला खायले तर. दादा तुम्ही माझा एवढं भोजन देऊन तुम्ही असं खात होता का म्हणले. मग कितीतरी त्यांना वाईट वाटायचं, इतकं भाऊ भाऊ असे भाऊ माझा किती माझ्यासाठी करतोय वाटायचं. शेवटी पुन्हा थोरला भाऊ वारला. वारल्यानंतर त्यांनी म्हणले, आटव करत होते, तांब्यावरला कळस न्यायला देवा, तू माझा हिरा नेलास, तू माझं ही नेलस म्हणून ती कितीतरी आक्रोश करायचे. तू मला पण म्हणायचे. आता पंढरपुरी समाधी आहे त्यांची. बर हा. मग तरी त्या भावानं दोघांची त्यांना अगोदर हे केलं, चंद्रभागेत नेऊन झोपविलं. तर चंद्रभागेने त्यांना आंघोळ घातली. चंद्रभागेत पाणी नव्हतं, काही सुद्धा नव्हतं. त्यांना असं नेऊन तिथे ठुल्याबरोबर तर खळखळ खळखळ चंद्रभागा आली आणि त्यांना आंघोळ घालून गेली. मग तिथं त्यांचं हे झालं. तर ती भाऊ सुद्धा त्याच टायमाला तिथंच त्याने प्राण सोडलेला आहे, दोघा भावाने. हा शेवट झाला त्यांचा. हा शेवट झाला त्यांचा. संत गोरोबा काकाच्या अगदी 7 ते 8 किलोमीटर अंतर असलेल्या पळसप या ठिकाणी जे जळोजी महाराज संत होते, त्यांची पूर्ण कहाणी आपल्याला माऊलींनी सांगितलेली आहे. खरंच ही कधीही न ऐकलेली माहिती ऐकून खरंच खूप समाधान विचारायचं आहे की इतक्या दुरून जे तुम्ही जाता, 7-8 दिवसाचा प्रवास करत आहात, एवढ्या दुरून गेल्यानंतर न पंढरपूरमध्ये आपण पाहतो की अनेक वारकरी तिथं येतात. मोठ्या प्रमाणावर लाखो भाविक भक्त तिथं उपस्थित असतात आणि अशा वेळेला तिथं जाऊन पंढरपुरात मध्ये पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला मिळतं का? नाही, पायाचं दर्शन होत नाही. बाहेरूनच दर्शन करावं लागतं. प्रथम चंद्रभागेत जातो. चंद्रभागेमध्ये आमचे पताका, झेंडे, आमचे सगळे काही पालखी धुवून काढतो, तिथून नमस्कार करतो आणि नंतर एकादशी झाली, एकादशी दिवशी प्रदक्षिणा घालायला जातो, त्यावेळेस कळसाचं दर्शन करतो. आणि एवढं दूर जाऊनही पांडुरंगाचं दर्शन मिळत नाही तर इथं नाही, आम्हाला समाधान वाटतंय. कारण पंढरपूर हे असं ठिकाण आहे की ते संतांचं भूवैकुंठ आहे आणि माहेर आहे. तिथे गेल्यानंतर त्या पंढरपुरामध्ये जरी आपला पाय जरी स्पर्श झाला मातीला तरी पण दर्शन झाल्याप्रमाणे वाटते आणि समाधान वाटते. म्हणजे पंढरपूरच्या भूमीला स्पर्श जरी झाला तरी पांडुरंगाचं दर्शनाचं समाधान वाटते आम्हाला. धन्यवाद. तुम्ही सांगितलेली माहिती आवडली आणि कधीही न ऐकलेला इतिहास आम्हाला समजला.